वीर तानाजी दापोडे नवीन 40+ संघाचे 2 स्टार खेळाडू दिनेश पाटील देखील आलाय. क्या बात है. नरहरी पाटील एक उत्कृष्ट गायक. मैदानामध्ये सामना सुरू होतोय 2 बलाढ्य संघादरम्यान. वीर तानाजी दापोडे आणि गावदेवी पिंपळघर. रुक्षणजी गायकवाड न्यू तुफान पिंपलास नवीन 40+ संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू समाजसेवक उद्योजक रुक्षणजी गायकवाड आपण मान्यवर कक्षामध्ये या. गावदेवी पिंपळघर संघाचे 12वे खेळाडू शरदजी पाटील. क्या बात है. 15 मिनिटापेक्षा फक्त 2 मिनिटं आपल्याकडे जास्त आहेत. म्हणजे 17 मिनिटामध्ये 3 ओव्हर. 18वा मिनिट लागला तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू कंपल्सरी टी-शर्ट सर्कलमध्ये घ्यावा लागेल अशी संस्थापक अध्यक्ष साहेबांनी आणि संघटनेच्या नियमावलीनुसार ही सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे. नक्कीच संजयभाई म्हात्रे विनोददादा ठाकरे हे मुख्य मान्यवर देखील अगदा सामना पाहण्यासाठी ते उपस्थित आहेत. आपलं देखील साहेब मनपूर्वक हार्दिक आम्ही स्वागत करतोय. फुलाजी इताडकर माजी सरपंच पिंपळनेर दिनेश पाटील. दिनेश वीर तानाजी दापोडे नवीन 40+ स्टार खेळाडू. आता रेग्युलरचा खेळाडू म्हटल्यापेक्षा दिनेशला 40+ खेळाडू म्हणूया. बरोबर 12:24 राजू 25 झालेत. चला हरकत नाहीये. कोणत्याही संघावर अन्याय केला जाणार नाहीये. मात्र आम्ही जी सूचना दिलेली आहे तिचं पालन आपण करा. 12:25 राजू पाटील. पहिला चेंडू इनसाइड आउट उडवलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतायत. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. माणिक पाटील आणि मनोज पाटील ही जोडी खेळपट्टीवर अगदी आपण पाहिली धावताना चेंडूचा पिछा करताना. पहिल्या चेंडूवर संतोष जोशीनं टोकलाय चौकार आणि चाचणी स्पर्धेच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे 4 धावेनी. हा फटका चांगला होता मात्र क्षेत्ररक्षक माणिक पाटील यांच्याकडून चांगले झालंय. नक्कीच अनिल पाटील आमचे परममित्र हे देखील हा सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत. शेटे नावानी फोकस आणि फेमस आहेत. नरहरी पाटील प्रल्हाददादा पाटील असतील संजय पाटील नरेशदादा पाटील हनुमानदादा पाटील ही सर्व मान्यवर मंडळी खेळाडू. ऑन साईडला चेंडू चाललाय अगदी विसेपमध्ये. नितीननं चेंडूला उचललाय. यष्टीरक्षकच्या भूमिकेमध्ये बघा आपण नितीनऐवजी हेमंत भोईर यांना पाहतोय. म्हणजे सर्वांमध्ये नक्कीच इथे कुठेतरी हेमंत भोईर यांचा जास्त सराव असावा. नितीनला खूप कमी वेळेला आपण असं सीमारेषा लगत पाहिलंय. रेग्युलर क्रिकेट असो की 40+. इथे चांगला फटका आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मनोज पाटील. इथे कुंदन पाटील साहेबांचे प्रयत्न 100% देण्याचा प्रयत्न केला होता. विलास बालू पाटील सर आपलं देखील स्वागत आहे. जॉली स्पोर्ट कामतगर संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आणि भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचा एक स्टार खेळाडू विलासजी पाटील. काय चांगला फटका. मनोज पाटील यांच्यावर नक्कीच थोडंसं दबाव प्रेशर असेल. अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आहेत. मिड ऑफवर कुंदनजी पाटील आहेत. पॉइंटला माणिक पाटील. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक. हा चेंडू एस्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज बाद संतोष जोशी. बॅक टू द डगआउट. मोठा धक्का आहे. अगदी लाईन अँड लेंथ मध्ये विकेट टू विकेट आपण चेंडू पाहिलाय. चौकार खाल्ल्यानंतर मात्र इथे स्वतःला सिद्ध करताना वीर तानाजी दापोडे संघाचा हा स्टार खेळाडू राजू पाटील. नक्कीच चाचणी स्पर्धेचा चॅम्पियन संघ आहे. शरदजी पाटील आणि सूर्यकांतदादा पाटील अगदी आमच्या समोरच्या कक्षामध्ये आम्हाला जॉईन झालेत. यानंतरचा सामना असेल दिवस व दिवा आणि जय हनुमान पोगाव. पोगाव संघाने आपली
ऑफिशियली रिपोर्टिंग करा. चाचणी स्पर्धेची प्रवेश फी आणि आपल्या मंडळाची वार्षिक फी असे दोन्ही चेक घेऊन जा. बघूया नवीन फलंदाज आलेत नंदू पाटील. संघातील एक सर्वात जुनं जाणतं नाव आहे. नंदू पाटील गतवर्षी चांगल्या टचमध्ये होते. गोलंदाजी असो की फलंदाजी, नंदू पाटीलचा शिक्का मात्र सीझन 23-24 साठी चांगलं राहिलं आहे. वीर तानाजी दापोडे संघाने देखील गतवर्षी चाचणी स्पर्धा आणि दमन दौरा जिंकण्याचा मान पटकावलेला आहे. 2 मारा लेकिन सॉलिड मारा आहे. बघूया यावर्षी कुठला संघ चॅम्पियन ठरेल याचं उत्तर आपल्याला 1 डिसेंबरला मिळेल. आज खऱ्या अर्थानं क्रिकेटला सुरुवात झालेली आहे. सिनियर 40+. चांगला चेंडू होता. अगदी कुंदनजी पाटील साहेबांनी मिड ऑफवर चेंडूला स्टॉप केला. एक सिंगलनं स्वतःचा अकाउंट ओपन करतायत नंदू पाटील. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 1 बाद 11. आज तब्बल या पिंपळाच्या ग्राउंडमध्ये ग्रुप डी, ई आणि एफ असे आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आणि कुंदन पाटील साहेबांनी आमच्यापर्यंत सूचना दिलेली आहे. आजच्या ग्रुप एफ मधून जो संघ क्वालिफाय होईल त्याला उद्या 4 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे. लक्षात असू द्या. एक ग्रुपमध्ये जे संघ आहेत त्या संघातील अंतिम जो विजेता ठरेल त्याला उद्या ठीक 4 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे. नक्कीच. पहिल्या ओव्हरसाठी अल्पेश गायकवाड किती मिनिटं घेतलेत? 5 मिनिटं बरोबर घेतली आहेत. तुम्हाला 15 पेक्षा आम्ही 2 मिनिटं अतिरिक्त दिले आहेत. 17 मिनिटांमध्ये 3 ओव्हर. 18वा मिनिट लागला तर आपला एक खेळाडू 4थ्या ओव्हरमध्ये बरोबर तिसऱ्या सर्कलमध्ये घ्यावा लागेल. सर्व संघांनी नोंद घ्या. नियम सर्वांना समान आहेत. कुठल्याही संघावर अन्याय केला जाणार नाहीये. गोलंदाज येतात संघाचे संघनायक ज्ञानदेव पाटील. खूप मोठे नाव आहे. रेग्युलर क्रिकेट असो की 40+, ज्ञानदेव पाटीलनं आपल्या नावाची छाप टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सोडलेली आहे. शॉर्ट रन अपना यष्टीरक्षक नितीन पाटील. इथे बॅटची कडा, चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनला. श्याम चौधरी तिथे उपस्थित. टिपला झेल, फलंदाज बाद नंदू पाटील. चांगला झेल टिपलाय. श्याम चौधरी आहेत शॉर्ट थर्डमॅनला. शॉर्ट फाईनल क्षेत्ररक्षक आहे. चिंतामण पाटील हे नाव देखील या वीर तानाजी 40+ संघामध्ये खूप चर्चेत आहे. संघनायकाची जबाबदारी, एक चांगला तेज तरार गोलंदाज म्हणून ज्यांनी आपली ओळख या संघातून निर्माण केली. कुंदनजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या संघाने देखील चांगली कामगिरी सातत्याने या सिनियर 40+ मध्ये केलेली आहे. बघूया नवीन फलंदाज आलेत गणेश पाटील. नक्कीच गणेश एक चांगला यष्टीरक्षक आहे, चांगला खेळाडू आहे आणि चांगला पंच देखील आहे. पहिल्या चेंडूवर मोठी विकेट. ज्ञानदेव पाटील शॉर्ट रन अपनं ओव्हर द विकेट. हा चेंडू अगदी चेंडूला पुश केलाय, जंटल पुश. शॉर्ट मिड विकेट. चेंडू उचललाय. तेज तर्रार रनिंग बिटवीन द विकेट. हेमंत भोईर तिथे उपस्थित आहेत. नाही रोखू शकत. 2 धावा. 2 ने धावसंख्या झालेली आहे ती 13. 8 चेंडूमध्ये 2 बाद 13. चांगली मॅच होईल. विनोददादा ठाकरे, संजयभाई म्हात्रे, विलासजी पाटील यांचे मुख्य मान्यवर सामन्याची मजा घेताना एक सिंगल मिळेल. श्याम चौधरी तिथे अगदी दक्ष आहेत. चांगला झेल टिपलाय नंदू पाटीलचा. आणि राजू पाटीलनं संतोष जोशी यांच्या इष्ट्या वाकवल्या होत्या. 14 धावा. 9 चेंडूमध्ये 14 आलेत. सामना अजूनही दोन्ही संघांसाठी समान आहे. शांत डोक्याने क्रिकेट केला जातोय भरत पाटीलकडून. नक्कीच 2 विकेट लवकर गेलेत. संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचं काम आहे.
सिंगल डबलनं नक्कीच गणेश पाटील देखील भरपूर क्रिकेट खेळलं आहे, त्याला ठाऊक आहे. 2 विकेट सस्त्यामध्ये बाद झालेत. सामन्याला थोडा पुढे घेऊन जावं लागेल. सिंगल डबल. इथे चेंडूला अगदी बॅकफुटला जाऊन कव्हर पंच केला आहे. इथे नितीन पाटीलचा चांगला प्रयत्न. 2 पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण नितीन पाटील कडून. क्या बात आहे. धावसंख्या 17 धावा आणि चेंडू टाकून झालेत 11. गडी बाद झाले 2. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. इथे चेंडूला ऑन साईडला उडवलाय. सेफ प्लेन होईल. नक्कीच हेमंत भोईर चेंडूच्या समोर एका टप्प्याने चेंडूला उचलतील, फेकतील. वेळ होती दोन्ही फलंदाज दरम्यान 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या 2 ओव्हर 19. 9.50 च्या धावगतीनं या धावा आल्यात. यानंतरचा सामना आहे दिवास्फोट दिवा जय हनुमान पोगाव. पोगाव संघाने आपली ऑफिशियली रिपोर्टिंग करून घ्या आणि इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीला आपण सज्ज राहायचं आहे. अतिशय चांगली स्पर्धा, चांगलं मैदान, ग्रामस्थ मंडळ आणि ग्रामपंचायत पिंपळाच्या माध्यमातून आपण पाहतोय. बघूया ओव्हर नंबर 3 साठी आपण ज्या खेळाडूची चर्चा करत होतो, वीर तानाजी दापोडे संघाचा माजी संघनायक आणि ग्रामपंचायत दापोडेचे माजी सरपंच चिंतामण पाटील. नक्कीच आमचे परममित्र मोहनदादा भोईर, पिंपळास गावचे समाजसेवक, आपले या क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोहनदादा भोईर म्हटलं की समालोचक यांचं नाव आणि आमचे मोहनदादा भोईर आत्याभाऊ आहेत. वेलकम. अध्यक्ष चषकामध्ये आपलं स्वागत. 12:25 आपण पहिला चेंडू टाकले. बरोबर 10 मिनिटांमध्ये 2 ओव्हर. चिंतामण पाटील ओव्हर नंबर 3. चिंतामण पाटीलने रनअप मध्ये थोडासा बदल केलाय. हा चेंडू इनसाइड आउट खेळायचा होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात हवा तसा आला नाहीये. पॉइंट रिझन मधून चेंडूला नितीन पाटीलने उचललाय. एक सिंगल येईल. सिंगलनं धावसंख्या 20. हा चेंडू अगदी चेंडूला बाउन्स देण्याचा प्रयत्न केला होता. चांगले क्षेत्ररक्षण झाले. आता थ्रो देखील चांगला आहे आणि इथून परतावा लागेल भरत पाटीलला धावबाच्या स्वरूपात. फलंदाज बाद. 21 धावा. चला येणारा फलंदाज आपण जरा तयार राहा प्लीज. येणारा फलंदाज आपण तयार ठेवा. चिंतामण पाटीलच्या 3ऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, 2 धावा खर्च गेलेत आणि एक सांघिक यश. महेशजी वारे वेलकम. जय हनुमान पोगाव या संघाचे संघनायक महेशजी वारे आपला अध्यक्ष चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच दिवस फॉर दिवा या संघाबरोबर असेल. इथे दांडी 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 गोल. काय भन्नाट वेग.
फलंदाज महेश पाटील यांच्याकडे कुठलाही उत्तर नव्हतं आणि ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातोय चिंतामण पाटीलला ती ओळख करून देताना गोलंदाज चिंतामण पाटील. नवीन फलंदाज विलास. नक्कीच गणेशनं आवाज दिला होता महेश येण्याआधी की विलासला पाठवा. बघू आता विलास काय करतायत. महेशांची दांडी तर उडवलेली आहे चिंतामणनं. 3 चेंडूमध्ये 2 धावा, 2 खेळाडूंना परतीचा प्रवास दाखवलेला आहे. 1 धावबाद आणि 1 क्लीन बोल्ड. वेलकम पंडितजी पाटील, गावदेवी रांजणोली संघाचे एक सिनियर खेळाडू. बघूया इथे झेल टिपलाय. बॅक टू बॅक दुसरा धक्का. चिंतामण पाटील ऑन दी फायर. काय कमालीची गोलंदाजी. विलास बाद झाले. धक्के पे धक्का दे धक्का. 2 धक्के दिलेत सलगच्या 2 चेंडूंवर. आणि बघूया अध्यक्ष चषकाची पहिली विकेट हॅट्रिक चिंतामण पाटील पूर्ण करतील का. बघा प्लीज द्या फाईन लेग रिझनमध्ये ज्या 4 व्हीलर गाड्या आहेत ज्या खेळाडूंच्या मान्यवरांच्या असतील प्रेक्षकांच्या प्लीज जरा पुढे घ्या. खेळाडूंना त्या गाड्यांच्या ग्लासचा जरा त्रास होतोय. प्लीज ज्या 4 व्हीलर गाड्या आहेत त्या अगदी आपण जरा पुढे घ्या. त्यांचा अँगल चेंज करा प्लीज. खेळाडू आपले लाडके प्रेक्षक कोण मान्यवर असतील तर ते गाड्या आपण जरा तिथून हलवायचे आहेत. तिसरे पंच भाऊ पाटील आणि या स्पर्धेमध्ये पहिला चक नो गोलंदाज चिंतामण राहिलाय. श्याम स्पोर्ट धामणगाव आणि तब्बल 7 धावांचा पेनल्टी. बघूया नवीन फलंदाज जितेन बाला. इथे सत्यवान पाटील होते का. शॉट फाईन लेगला. नक्कीच सूर्यनारायण डोल्यावर आला असावा. नक्कीच नक्कीच सत्यवान पाटील एक संघातील सिनियर खेळाडू आहेत. नक्कीच दोन्ही बंधू जोडी गणेश पाटील आणि जितेन पाटील. चिंतामण पाटीलला जवळ जवळ संधी आली होती मात्र नक्कीच प्रयत्न जरूर केले सत्यवान पाटीलनं मात्र डोळे बंद झाले होते. सूर्यनारायण अगदी तलपलेले आहे. चार धावा देखील आलेत. इथे बालाचा प्रयत्न आणि बेंच स्ट्रीप फलंदाज बाद. चिंतामण पाटीलनं या ओव्हरमध्ये अगदी फलंदाजानं सलो की पलो करून सोडलेले आहे. 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 फलंदाजांना घरचा रस्ता दाखवलाय. काय गोलंदाजी केली चिंतामण पाटीलनं. या ओव्हरमध्ये तब्बल 3 फलंदाज स्वतःच्या नावावर आणि एक संघाच्या नावावर तब्बल 4 फलंदाज बाद केले. धन्यवाद महेशजी वारे, धन्यवाद विनोददादा ठाकरे. सर्वांनी अगदी आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या संघाची लिगली रिपोर्टिंग प्रवेश फी आणि वार्षिक फी जमा केलेली आहे. भोलेनाथ संघ कुठेतरी आता थांबलाय, अडचणीमध्ये आलाय. शरद पाटील तर दुसऱ्या बाजूला सूर्यकांत दादा खुश आहेत चिंतामण पाटीलच्या गोलंदाजीवर. नक्कीच नाही थोडेसे नाराज झाले होते, समजले. आम्ही सांगितलं त्यांना कारण चिंतामणची हॅट्रिक केली हरकत नाही. अजून स्पर्धा खूप मोठी आहे. 3 विकेट तर त्यांनी पहिल्याच सामन्यातून घेतलेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज सिरीज
कोणाला मिळेल याचं उत्तर आपल्याला रविवारी मिळणार आहे. मनोज पाटील इथे पहिल्या चेंडूवर गणेशना चेंडू उडवलाय. राजू पाटील जज करतात. काऊ कॉर्नरला टिपला झेल आणि मोठा धक्का लागतोय गावदेवी पिंपळगड संघाला. इथे अगदी निराश मनानं परतताना खेळाडू कक्षामध्ये गणेश पाटील. प्रत्येक ओव्हरमध्ये विकेट आलेत शरद पाटील. याचं मुख्य कारण की धावा बनत नाहीयेत. पहिल्या ओव्हरमध्ये 1, दुसऱ्या ओव्हरमध्ये 1, तिसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल चिंतामणच्या नावावर 3 आणि संघाच्या नावावर 1, 4 आणि चौथ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर मनोज पाटीलने देखील धक्का दिलाय गणेश पाटीलच्या रूपानं. नवीन फलंदाज प्रदीप आणि भोलेनाथ. आता ही नवकी जोडी आहे. 5 चेंडू आहेत त्यांच्याकडे. ग्रुप डी मधून दिवस फॉर दिवा चेरोबा कोण जयहनुमान गोवे पोगाव. ग्रुप ई मधून गावदेवी रांजणोली श्यामस्पोर्ट धामणगाव आणि जयहनुमान सरवली. तर ग्रुप एफ मधून गावदेवी पिंपलघर वीर तानाजी दापोडे आणि जॉली स्पोर्ट कामतघर हे संघ आपल्याला आज खेळताना पाहायला मिळतील. वाईटचा चेंडू. धावसंख्या 26. हा चेंडू देखील आलाय वाईट. नाही मनोज भाऊ पाटील यांची पहिली गोलंदाजी जी होती यॉर्कर लाईनची ती कुठेतरी आता ते विसरलेत. गतवर्षी देखील आपण पाहिले की वाईट त्यांना एखादा फलंदाजीचं मला वाटतं स्टंप दिसत असावे. पहिलीची गोलंदाजी आपण पाहिली सुरुवातीची तर मनोज पाटील नावाचा एक दबदबा होता. आपल्या 6 चेंडूमध्ये कमीत कमी 3 ते 4 चेंडू ते असे टाकायचे की फलंदाजी भांबडी उडत होती. मात्र ते कुठेतरी लाईनमध्ये थोडासा बिघाड पाहायला मिळतो. पहिल्या चेंडू सफलता नक्कीच मिळाली मात्र त्यानंतर 2 लगातार वाईट टाकलेत. हा चेंडू स्लॉग सिपच्या अंदाजानं. काय ताकद आहे, काय नजाकत. वाह, गुड शॉट. आजच्या दिवसातील सर्वात चांगला फटका आतापर्यंत म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. प्रदीपच्या बॅटमधून चेंडू सीमापार. धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या 33. काय ताकद आहे प्रदीप. जिथे विषय गंभीर तिथे प्रदीप म्हणतो मी खंबीर आहे. बघूया अजूनही 4 चेंडू आहेत. 4 चेंडूमध्ये वापसी करावी लागेल मनोज पाटील यांना. तर फटके मारावे लागतील. इथे दांडी गोल. मनोज पाटीलची लाईन अगदी स्टंपवर आहे. तुम्ही कितीही मारा मी मात्र स्टंपला मारेन. तेहतीस धावा लागलेत. प्रदीपने देखील षटकार मारून आता प्रतीचा प्रवास केलाय. नवीन फलंदाज देवीदास संघातील एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख. बघूया देवीदास संघातील एक सर्वात चांगले गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख गावदेवी पिंपळगड संघाकडून आता फलंदाजीसाठी आज आले 10व्या क्रमांकावर. इथे बघूया अगदी लेग स्ट्रिकवर मिसिंग करणारा चेंडू पंच सुरेश घरत सरांनी लेग बायचा इशारा केलाय. धावसंख्या 34. बघूया आता मनोज पाटील यांची कसोटी आहे दिनेश.
कारण की उजव्या हाताच्या फलंदाजाला ते बरोबर नेम धरून गोलंदाजी करतायत. आता डावखुरा फलंदाज आहे, इथे कसोटी असेल. 2 चेंडू या इनिंगचे आहेत आणि इथे चेंडू अगदी चाललाय ऑन साईडला. बघूया, एक कंप्लीट, दुसरीसाठी धावतायत आणि दुसरी देखील इथे कंप्लीट झालेली आहे. फलंदाज भोलेनाथ. शेवटचा चेंडू चांगला लाईन आहे, लेंथमध्ये हा डावकुऱ्या हातासाठी चेंडू टाकलाय. बघूया किती धावांचं लक्ष राहील. दिवास्फोट दिवा आणि जानमान पोगाव टॉससाठी उपस्थित राहा. हा चेंडू पाहावा लागेल. पंचाने आपली जागा बदलली, आम्हाला केला वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 37 37 धावा. इथे चांगला चेंडू, अगदी बुंद्यामध्ये चेंडू टाकलाय आणि इथे ओव्हर नंबर 4चा खेळ पूर्ण होतोय. गावदेवी पिंपळगड संघाने धावा बनवल्यात 9 बाद 37 आणि 38 धावांचं लक्ष आहे. तत्पूर्वी आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. बघा, ज्या संघामध्ये प्रथम जी चाचणी स्पर्धा जे नवीन खेळाडू खेळत आहेत त्या दोन्ही संघाच्या संघनायकांनी आता जो सामना होईल, पोगाव आणि दिवा संघनायकांनी आपले नवीन खेळाडू जे भरलेले आहेत ते खेळाडूंना घेऊन इथे यायचं आहे स्टेज समोर. दिवास्फोट दिवा आणि जयनमन पोगाव या. नक्कीच आपण नाणेफेकी करू आणि नक्कीच दोन्ही संघाचे संघनायक आपले जे नवीन चेहरे आहेत, नवीन खेळाडू आहेत त्यांना समोर घेऊन या. सर्व संघनायक आत्ता जो सामना होईल याच्यानंतरचे देखील संघामध्ये काही नवीन खेळाडू असतील त्यांना देखील तोच नेम असेल. चला आपण नाणेफेकी कंप्लीट करूया. जय हनुमान पोगाव पहिला सामना खेळेल, तर या उलट दिवसभर दिवा या चाचणी स्पर्धेचा दुसरा सामना खेळतील. वेलकम संजयभाई म्हात्रे, विनोददादा ठाकरे, दोन उत्तुंग असं व्यक्तिमत्व. आपण टॉस करू. महेशजी वारे, कृष्णाजी मडवी, संजयभाई म्हात्रे या. आपण विनोददादा ठाकरे आपण देखील टॉस बॉक्समध्ये. नक्कीच आर के बिल्डर अँड डेव्हलपर टॉस बॉक्स आपण पाहतोय. भिवंडी लोकसभेचे लाडके खासदार सुरेश बाळेमामा म्हात्रे, आर के बिल्डर अँड डेव्हलपरचे 4 धाम सुधीर शेठ म्हात्रे, योगेश शेठ म्हात्रे, रणधीर शेठ म्हात्रे आणि सुमित शेठ म्हात्रे यांच्या नावाचा हा आपण टॉस बॉक्स पाहतोय. दोन्ही संघांच्या माहितीसाठी एका बाजूला भिवंडी ग्रामीणचा लोगो, तर दुसऱ्या बाजूला अध्यक्ष आणि संस्थापक अध्यक्ष चषक आणि भिवंडी ग्रामीण असं बोलायचं आहे. जगदीशजी भोईर आपले विद्यमान सदस्य, आपलं देखील सहर्ष स्वागत. संजयभाई म्हात्रे यांचे शुभ हस्ते करूया आपण सामन्याची नाणेफेकी. महेशजी वारे काय म्हणणं आहे? अध्यक्ष चषक अगेन्स्ट भिवंडी ग्रामीण आले. नक्की संजयभाई म्हात्रे आपलं खूप खूप आभार आणि स्वागत. विनोद ठाकरे, जगदीशजी भोईर, नक्कीच दोन्ही संघांना मान्यवरांकडून देखील शुभेच्छा आहेत. कृष्णा मडवी दुसरा सामना खेळत आहे. पहिला सामना अगदी चित्त थरारक विजय संपादन केलेले आहे. या सामन्यातून नाणेफेकी जिंकली. काय निर्णय असेल पोगाव संघासमोर? बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. यामागचा उद्देश कारण काय? आम्हाला कमीत कमी जास्त रन मारून समोर संघाला दबावामध्ये ठेवायचा प्रयत्न आहे. चालू सीझनमध्ये संघनायकाची जबाबदारी आहे. जबाबदारी स्वतःवर देखील वाढलेली आहे. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील, विनोद म्हात्रे की रोशन भोईर? आमच्या रोशन भोईर आणि विनोद म्हात्रेकडून जास्त अपेक्षा आहे. कपिलदादा म्हात्रेकडून काय अपेक्षा आहेत? लेजंड क्रिकेटर आहेत, त्यांच्याकडनं खूप आहे. कधी कधी ओपनिंगला पण येतात, कधी कधी वन डाऊनला पण येतात. पहिल्या मॅचमधून कैलास भोईरनं जी गोलंदाजी केली, कैलास करून काय अपेक्षा असतील या सामन्यातून? त्यांच्याकडून खूप अपेक्षा आम्हाला. कसं वाटली स्पर्धा? एकंदरीत पहिला सामना केला पिंपळच्या किडानगरीतून. कसं वाटलं स्पर्धेचं आयोजन नियोजन? खूप चांगलं आहे. आयोजन खूप चांगलं आहे. खूप खूप धन्यवाद. हे होते कृष्णा मडवी. आपण जाऊया जवानमान पोगाव संघाचे एक चांगले पर्सनॅलिटी महेशजी वारे. नाणेफेकी गमावली, आपल्याला प्रथम आली गोलंदाजी. आपण टॉस जिंकले तिथे काय निर्णय?
गोलंदाजीच घेतली असती. म्हणजे आपल्या मनासारखा आपल्या निर्णय मिळालेला आहे. या स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि पिंपळास गावची क्रीडानगरी कशी वाटली? खूप छान आहे नियोजन, कारण काय 40+ जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. कारण काय जे मेहनत घेतात सर्वच, कुंदन पाटील झाले, अध्यक्ष झाले, सचिव झाले, कारण काय हे खूप मेहनत घेतात आणि त्या मेहनतीचं त्यांना म्हणजे श्रेय दिलं तेवढं कमी आहे. शेवटचा प्रश्न असेल, दिवा संघ दुसरा सामना खेळतोय, पहिला सामना ग्रुपमधून जिंकलाय, तुम्ही पहिला सामना खेळताय, या संघाने फलंदाजी घेतली आहे, कमीत कमी किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि कोणते आपले गोलंदाज असतील? आपली चाचणी स्पर्धा म्हटली की परीक्षा आहे, पहिली स्पर्धा खेळतोय, कोणत्या गोलंदाजांकडून जास्त अपेक्षा बाळगाल? बघू, निलेश आहे, अशोक आहे, यांच्याकडं खूप अपेक्षा आहे मला. कारण काय अशोक तर सध्या आता प्रॅक्टिसमध्ये नाही आहे, डायरेक्ट पहिल्यांदाच खेळणार आहे असं आहे ना. आमचा संघसुद्धा आता प्रॅक्टिस तर नाहीच, डायरेक्ट खेळणार असं. खूप खूप धन्यवाद. अशोक म्हात्रे त्यांच्याकडे ट्रम्प कार्ड आहे. नक्कीच मित्रांनो, नाणेफेकी कंप्लीट झालेली आहे आणि दिवस संघाच्या बाजूनी नाणेफेकीचा कौल लागले. कृष्णा म्हात्रेने घेतला आहे प्रथम फलंदाजीचा निर्णय आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले महेश वारेच्या टीमला जयनमन पोगाव. जाऊया आपण थेट ऐकूया चालू सामन्याचं दुसरं सत्र. समालोचक कक्षामध्ये सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक सौरभ पाटील. थैंक यू सो मच कलराम जी केनी. नमस्कार मंडळी, आल्या तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचा करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. भिवंडी ग्रामीण 40+ मंडळ आयोजित चाचणी क्रिकेट स्पर्धा अध्यक्ष चषक 2024 च्या भव्य दिव्य ही क्रीडांगणी तुम्ही पाहताय. पिंपळासचं हे क्रीडांगण सुसज्ज असं क्रीडांगण या आलेल्या तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. बघा त्या कारची ग्लास बघा, दिवा स्फोट, दिवा पडद्याच्या मागे बसा. बघा प्लीज लक्षात घ्या, पडद्याच्या मागे सहकार्य करा मित्रांनो. स्पर्धाची शोभा आहेत. मंगेशजी भुईर वलच्या एक जबरदस्त क्रिकेटर 40+ आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. लक्ष गाठायचं आहे 38 धावेचा. सरासरी जर पाहिली तर 9.50च्या सरासरीनं या धावा बनवायच्या आहेत. वीर तानाजी दापोडे टीमला सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये आली आहे. स्ट्राईक यांना तुम्ही पाहताय राजू पाटील, नो स्ट्राईक यांना पाहताय कुंदन पाटील यांना आणि गोलंदाज सज्ज झालाय महेश पाटील. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो द गुड क्रिकेट. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आमच्या लाडक्या मान्यवरांकडे आणि खेळाडूंकडनं देऊयात आणि मॅचला सुरुवात करूयात. पहिलाच बॉल, लेट्स प्ले. दिशा पाहावी लागेल, दिशा पाहावी लागेल. स्लिप झाले, लगेचच पंचांनी सांगितले नो बॉल. बारा वाजून 56 मिनिट. पहिला बॉल, नो बॉल, फ्री हिट. पहिला सामना असावा. त्याच्यानंतर दिशा भरकटले, वाईट बॉलचा इशारा, नो बॉल. नो बॉल आहे. एक धाव धावपलकावरती तुम्ही पाहता. लक्ष 38 गाठायचं, एक धाव धावपलकावरती.
धावा धावफलकावरती तुम्ही पाहता नो बॉल पहिलाच फेकला, 1 धाव. लक्ष 38 धावेचं 9.50 सरासरी. थोडे स्कीम झाले, पुन्हा एकदा सज्ज होतील. मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटचा कडा लागलाय का? इथे बॉल फ्री हिट होता हे माहिती नाहीये फलंदाजाला. फ्री हिट होता. राजू पाटील फ्री हिट बॉल होता. बॅटचा कडा लागला, जल्लोष केला असं वाटलं राजू पाटीलला. विकेट लक्ष देखील तेवढाच महत्वाचा आहे. पुढे राजू पाटील पुढे जात होते, त्याला वाटलं फलंदाज बादे रनआउट झाला असते, कारण की जेव्हा फ्री हिट असे रनआउट नक्कीच विकेट कॅरी होते. बॅटचा कडा नक्कीच लागला, विकेट किपर त्याचा खाब केला, पण चेंडू फ्री हिट. नशीब बलवंत आहेत राजू पाटीलचे. डॉट बॉल आला, पहिला चेंडू नो बॉल. त्याच्यानंतर तुम्ही डॉट बॉल पाहता. गोलंदाज महेश पाटीलचं हे पहिलं षटक प्रगतीपथावरती. वेळ कमी घ्या, लक्षात घ्या फिल्डिंग करणारी टीम. गावदेवी पिंपलकर तुम्ही पाहता. कॅप्टन सांगितलं मी 45 पर्यंत पोहोचू, 40 पर्यंत रोखू असं सांगितलं वीरतांच्या कॅप्टन. ते रोखलंय आणि 38 धावाचा पल्ला पार करायचा. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला, हा देखील बॉल खूप चांगला. ऑफ स्टंपला टाकला. हा बॉल पडल्यानंतर थोडा हलकासा खाली राहिला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 1 या आकड्यावरती. पहिला बॉल न आला, त्याच्यानंतर लागोपाठचे 2 बॉल डॉट. चांगली लाईन आता गवसली आहे. ती गोलंदाजी करत असताना महेश पाटीलला तुम्ही पाहता. पॉवर प्लेचं हे षटक, 2 क्षेत्ररक्षण, 1 तुम्ही पाहता लॉंग ऑन लॉंग ऑफ. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न व्हेरिएशन या बॉलमध्ये होता. लागोपाठचे 3 बॉल डॉट केले, ते मात्र राजू पाटीलला जागेवरती ठेवला. पहिला बॉल न आला, थोडे स्कीप झाले, त्यानंतर नियंत्रण काय गोलंदाजी. याचा पहिला तुम्ही बॉल पाहिला, दुसरा बॉल बॉम्बसर होता, त्याच्यानंतर हा बॉल ऑफ स्टंपला. दोन्ही बॉल खूप चांगली लाईन आता गवसली आहे. महेशला बीट करेल का, विकेट घेईल का राजू पाटील की का राजू पाटील त्याच्यावरती प्रति हल्ला करेल. हा देखील तुम्ही पाहताय बॉल लेग स्ट्रिकला सोडून जात असताना पंचांचा इशारा. इट इज अ वाईट. एक्स्ट्रा स्वरूपाची 1 धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहता 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती, 2 धावा स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहता. फटका चांगला, बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं लॉंग ऑफ, सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स इंटू द रोप, 4 रन्स आणि ठोकला. हा मात्र पहिला दुसऱ्या इनिंगचा चौकार राजू पाटीलच्या बॅटमध्ये. आता 4 न स्कोर पुढे जात असताना तुम्ही पाहताय त्या धावा 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती. षटक पहिलं प्रगतीपथावरती. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. महेश पाटील फटका चांगला आहे, बॅटचा फेस ओपन केला, बॉल लॉंग ऑफला. तुम्ही चौकार पाहिलाय. या ओव्हरमधले अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. धावा धावफलकावरती 6. 38 धावेचं लक्ष. चांगली मॅच तुम्हाला पाहायला भेटेल. लोअर फुल टॉस, बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेला. फिल्डर आहे तिकडे काऊ कॉर्नरला. बॉल उचलतील तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे ती फक्त 1च धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा पुढे जात असताना स्कोरबोर्डवरती 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील आणि सामना करतील कुंदनजी पाटील. तुम्ही पाहताय स्ट्राईक एनला कुंदन पाटील. या षटकातील शेवटचा बॉल लाही इथे तुम्ही पाहता. ऑफ स्टंपला सोडून जात असताना व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त 1 धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 8 या आकड्यावरती. 38 लक्ष पार करायचा 8 धावा स्कोरबोर्डवरती. चांगली मॅच दोन्ही टीम मध्ये. आधी सफल झाले. बॅटचा बेस ओपन करायचा होता, बॅट फ्रंटच्या रेंज मध्ये बोलायला नाहीये. कुंदन पाटीलच्या बीट झालेत. षटक क्रमांक संपलं पहिल्या षटकाचा खेळ संपला. लक्ष गाठायचं 38 आणि धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय ते 8 या आकड्यावरती. जी सरासरी 9.50 होती ती आता सरासरी वाढत गेली. याचं कारण पहिल्या षटकामध्ये फक्त अवघ्या 8 धावा खर्च केल्यात महेश पाटीलनं आणि आता जिंकण्यासाठी विजयासाठी 18 बॉलमध्ये बनवायच्या आहेत. त्यात 30 धावा
सरासरी जर पाहिली प्रत्येकी षटकामध्ये आता 10ची आहे, जी 9.50 होती ती आता वाढली गेली 10ची सरासरी. दुसऱ्या षटकामध्ये कोणाचा वापर करेल गावदेवी पिंपळकर टीमचा कॅप्टन, कोणाला मदत करेल? मॅच मात्र लो स्कोरिंग जरी असली, असं सांगितलं की 40 आतमध्ये आम्ही त्यांना ठेवू, 40 आतमध्ये ठेवला वीर त्याला जे कॅप्टननं, पण आत्ता मात्र इथे धावा बनवताना त्यांना देखील घाम घालावा लागतोय. खूप चांगली पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या. राजू पाटील शांत कित्सर बसेल याच्याकडे लक्ष, त्याचा विकेट घेईल का याच्याकडे देखील लक्ष लागला आज गावदेवी पिंपळगडच्या प्रेक्षकांना. मात्र मॅच जिंकेल कोण? 18 बॉल 30 धावेची गरज. तुम्हाला 18 बॉल खूप काही सांगून जातील या मॅचमध्ये. मॅच खूप रंगतदार पाहायला भेटेल या दोन्ही टीममध्ये. दमनदौरा लागोपाचे 2 चॅम्पियन ट्रॉफी नक्कीच वीरताई दापोडेने उचललात. तोच मात्र आता या चाचणी स्पर्धेमध्ये कशा रीतीने खेळ करतील याच्याकडे देखील लक्षात. समोर गावदेवी पिंपळगड, लक्ष जरी बॅटिंग आमची जरी थोडी बॅकफूट झाली असली तरी गोलंदाजी ही आमची ताकद आहे असं सांगत असताना महेश पाटील अवघ्या 8 धावा खर्च केल्या आणि 18 बॉल 30 धावेची गरज. स्ट्राईक येणं तुम्ही पाहताय. राजू पाटीलला वीरताई दापोडे टीमचा अष्टपैलू खेळाडू आहे, त्याच्याकडे देखील लक्ष आहे. लागलाय आता सर्व प्रेक्षकांचं. त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके येतील. एक चौकार पहिल्या षटकामध्ये जोरवला, दुसऱ्या षटकाला आरंभ होतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आला. तुम्ही पाहताय भोलेनाथ लच्चा वापर केला जातोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक खूप चांगलं राहिलं. पॉवर प्लेची बंदी आता समाप्त झाली. तुम्हाला आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल. खूप चांगली क्षेत्ररक्षणाची भूमिका. स्क्वेअर लेग, काबू कॉर्नर, मेडगॉन आणि त्याच्यानंतर लॉंग ऑनला पाहता लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हरला फुल टॉस आहे. नो बॉल घोषित केलाय. कव्हरेजच्या वरती आहे. लगेच आमचे लेगचा पंच सांगतात स्क्वेअर लेगचे आणि बॉल चाला डीप फाईन लेग. सी मारे पलीकडं 4+1 अशा 5 धावा आणि 5 धावेच्या बरोबरीनं धावा पुढे जात असताना स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहता त्या 13 या आकड्यावरती रन कम बनवल्यात. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहताय कशा रीतीनं बॉल फेकला. फुल टॉस बॉल, त्याचा योग्य वापर. कमरेच्या वरती हाईट फॅक्टर चेक केला. लगेच पद्धत सांगतात कमरेच्या वरती बॉल आहे आणि आता फ्री हिट असणार आहे. उघडा डोले पहा नीट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिट बॉलवरती मोठा फटका येईल का राजू पाटीलच्या बॅटमधनं? हे देखील महत्वाचं आहे. या षटकातील पुढचा बॉल, हा बॉल मोठा फटका पडण्याचा प्रयत्न. फील हलकीशी स्ट्रॉंग तुम्ही पाहिली. हा चेंडू मात्र शरीराला स्पर्श झाला. हा बॉल खूप चांगला होता. पडल्यानंतर तुम्ही पाहताय शरीराला स्पर्श झाला. डॉट बॉल आलाय. धावा धावपलकावरती 13 रन. भोलेनाथचं हे षटक दुसरं तुम्ही प्रगतीपथावरती पाहताय. या षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला. हा देखील खूप चांगला बॉल आहे. लेफ्टी गोलंदाज आहे. देवान दिलेली देणगी आणि खूप चांगली गोलंदाजी. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं हा लेग ब्रेक पाहिला तुम्ही लेफ्टी गोलंदाजाचा. खूप चांगली गोलंदाजी तो आता करतोय. या षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. बॉल उडवला. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. एक केली, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव की तसना रन आउट मध्ये विकेट डाल केली कुदजी पाटील आणि पहिला धक्का लागलाय वीर तानाजी दापोडे टीमला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय स्कोरबोर्डवरती 14 रन आउटची विकेट बहाल केली कुंदनजी पाटीलनं आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आला बॅटिंग करण्यासाठी चिंतामण पाटील. जबरदस्त गोलंदाजी पाहिली तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये चिंतामण पाटीलची, ज्याला 30 षटकामध्ये अवघ्या धावा खर्च केल्या. 6-3 विकेट. ओव्हर हॅट्रिक जरूर झाली, हॅट्रिक पासून थोडे दूर राहिले, पण गोलंदाजी दमदार होती त्यांची. षटकातील पुढचा बॉल यो मे साइड डेफिनेटली हिट. यशाहूद बस्सा तू चल में आया धक्के पे धक्का आणि दांडीला घेतला. इथे यशानं घेतला. बॉलला चुंबन केली जाते 21 विकेटचं पतन. आणखीन एक दुसरा धक्का. वीर तानाजी दापोडे संघाला चिंतामण पाटील आल्या पाहुली माघारी.
14 वरती लागलो आहे. धक्का तुम्ही पाहताय खूप चांगला गोलंदाज भोलेनाथ तुम्ही पाहताय लेफ्टी गोलंदाज आहे. बॉल फोडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं बॉल जसा टप्पा पडला आतमध्ये आला चिंतामण पाटीलला जणू काही तो चकमा देऊन गेला. यष्ट्यांचा वेध घेतला त्या बॉलनं. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय 4थ्या क्रमांकावरती नितीन पाटील. नितीन आलाय क्रमांकावरती 4थ्या क्रमांकावरती. धावपलकावरती तुम्ही 14 पाहताय. स्पीडअप करा. फास्ट केला प्लीज गावदेवी पिंपलकर लक्षात घ्या. फास्ट केला. 4थ्या क्रमांकावरती नितीन बॅटिंग करण्यासाठी. धावपलकावरती 14. 38 धावेचं लक्ष पार करायचं. मॅच शेवटच्या मोमेंटला जाईल ह्यात मात्र शंका नाहीये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत होत असताना भोलेनाथच्या माध्यमातून 2 बॉलचा खेळ जुनी शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॅटचा फर्स्ट बॉल ऑन द कार्पेट. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर वेगानं आला. एक केली पूर्ण दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती पुढे जात असताना त्या स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय त्या 16 या कड्यावरती 13 बॉल 22 धावेची अजूनही गरज आहे. वीर तानाजी दापोडे संघाला ही मॅच जिंकण्यासाठी. कुंदन पाटीलची विकेट रनआउट बहाल झाली. त्याच्यानंतर चिंतामण पाटील यांना यष्टी बाद करण्यात आलं. या षटकातील पुढचा बॉल फ्रंट पुढला जाऊन डान्सिंग डाऊन द ग्राउंड ऑन द कार्पेट. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. तोपर्यंत याच बॉलवरती मिळतीये फक्त आणि फक्त एकच धाव. काय थ्रो होता स्तंभ टू स्तंभ तुम्ही पाहिला. एका धावेच्या बरोबरीनं षटक संपलं जात आहे. ते दुसरं लक्ष होतं 38 धावेचं. या लक्षाचा पार करत असताना आम्ही देखील मात्र थांबू शकतो हे सांगत असताना 12 चेंडूमध्ये फक्त उग्या धावा खर्च केल्यात या 2 गोलंदाजानं. मात्र 17 लक्ष 38 आणि बॉल आता शिल्लक असतील 12 मध्ये बनवायच्यात विजयासाठी त्या 21 धावा. सरासरी आस्किन रन रेट वाढलाय 9.50 होतं ते 10चं झालं दुसऱ्या षटकामध्ये. या षटकामध्ये आता ते झालंय 10.50. याचंच कारण गोलंदाजी दमदार झाली आहे गावदेवी पिंपलगर संघाची. पिंपलगर संघाच्या कॅप्टननं सांगितलं की आम्ही 40 पर्यंत नक्कीच जर रोखण्याचा प्रयत्न करू असं वीरताच्या कॅप्टननं बोललं. पण धावा रोखल्या गेल्या. पण तिथून देखील इथे गोलंदाजी दमदार होतीये गावदेवी पिंपलगर संघाची या मैदानामध्ये. 12 बॉल 21ची गरज. कॅप्टन कोणावरती भरोसा देईल या तिसऱ्या षटकामध्ये. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि गोलंदाज आलाय देवीदास पाटील. तिसऱ्या षटकामध्ये देवीदास पाटील आलाय. समोर नितीनला पाहता मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमध्ये येतील का हे षटक महत्वाचं आहे. कट केला बॅटचा. नक्कीच कट लागून विकेट किपरच्या हातामध्ये टप्पा घेऊन गेला. हा चेंडू निर्धाव आला आणि आता विजयासाठी लक्ष आहे 11 मध्ये बनवायच्यात 21 धावेची अजूनही गरज आहे. मॅच जिंकणार कोण याच्याकडे आता लक्ष लागलंय सर्वांचं. गोलंदाजी दमदार आता होतीये गोलंदाज देवीदासच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल मोठा फटका बॅटच्या रनमध्ये मिस टायमिंग स्क्वेअर लेगला पकडलाय झेल. हाताचा विसारा फुलवला बॉलला विसारला. विकेटचं पतन OUT. फलंदाज बाद नितीन पाटील. बॅक टू द डगआउट. लागलाय धक्का 17 वरती. तिसरा वीर तानाजी दापोडे संघाला. मॅच रोमांचक होतीये या तडतडत्या उन्हामध्ये. तुम्ही सामना एन्जॉय करताय. अल्ला प्रेक्षकांसाठी गावदेवी पिंपलगर वीर तानाजी दापोडे या टीम मध्ये बॅटिंग करताना धावा उभारल्या. 37-38 लक्ष ठेवलं वीर तानाजी दापोडे समोर गावदेवी पिंपलगर टीमनं. आणि आता मैदानामध्ये आला 5व्या क्रमांकावरती वीर तानाजी दापोडे टीमचा कॅप्टन कुल ज्ञानदेव पाटील. अष्टपैलू आहेत दोन्ही अष्टपैलू. राजू पाटील देखील अष्टपैलू खेळाडू आहे. ज्ञानदेव पाटील आता आल्यात. मात्र आता
बॉल शिल्लक असतील 10 मध्ये 21 धावेची गरज आहे. मॅच जिंकणार कोण याच्याकडे देखील लक्ष लागलंय. मात्र ज्ञानदेव पाटील स्वतः कॅप्टन आहे. कॅप्टन लिडिंग फ्रंट असं म्हटलं जातं. आता कॅप्टनला भूमिका बजवावी लागेल या मॅचमध्ये. आता कोण जिंकेल ही मॅच, पण तेवढ्याच बाजूनं गावदेवी पिंपळगर देखील गोलंदाजी दमदार करतीये. यांच्याकडे देखील टप्पा आहे आणि अचूकता बेदुकता सर्व भंडारे देवीदास पाटीलकडे आहे. तो रोकेल का कॅप्टन ज्ञानदेवला हे देखील मोठं आहे. बॅकफुटला घेऊन बॉल गॅपमध्ये चाला एक्स्ट्रा कव्हरला आणि बॉल सीमा पार ठोकलाय ज्ञानदेव पाटीलनं. हा चौकार 4 स्कोर पुढे चालला. धाव पलकावरती तुम्ही पाहताय 21 या आकड्यावरती 21 धावा स्कोरबोर्ड वरती. 38 धावेचं लक्ष समोर होतं. 21 धावा धावपलकावरती. खूप चांगली तुम्ही मॅच एन्जॉय करताय या दोन टीम मध्ये. मॅच जिंकेल कोण आल्या ज्ञानदेव पाटीलनं चौकार टीमचा कॅप्टन आहे. ती भूमिका त्याला बजवायची तो सांगत असताना माझ्यामध्ये क्षमता आहे तेच करतोय तो. आणखीन एक बॉल उडवलाय मिस टायमिंग. इथे जेलची शक्यता सोडलाय. जेल कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटचं ब्रीद वाक्य. पकडा कॅच जिंका क्रिकेटचा खेळ. ही कॅच मागात पडेल का गावदेवी पिंपळगरला हे नक्कीच येणारी तुम्हाला काही चेंडू सांगून जातील. जेलपर्यंत पोहोचले होते. हाताचा पिसारा फुलवला. बॉल विसावला हाताला स्पर्श करून जमिनीला दान झाला आणि ह्या बॉलवरती 2 धावा. ज्ञानदेव पाटीलला दिलेलं जीवनदान महागात पडेल गावदेवी पिंपळगरला आणि इथे सोडलाय जेल. या 2 स्कोर पुढे चालला. धावपलकावरती तुम्ही पाहताय त्या स्कोरबोर्ड वरती 23 या आकड्यावरती 23 धावा स्कोरबोर्ड वरती. या षटकातील पुढचा बॉल खूप पायात टाकला. अक्षरशः खोदून काढला. या बॉलला 1 केली. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव. हाना काय झालं. रनआउटची संधी आणि इथे रनआउट. गरज होती का. हाना करता राजू पाटीलची विकेट रनआउटच्या रूपात बहाल झाली. आणखीन एक धक्का लागलाय टीम वीरताळे दापोडे. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार. वीरताळे दापोडेला पारदर्शिक. मंदाजी पाटील गुरुजी पाटील यांच्याकडनं 1000 रुपये. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार जर कोणत्या फलंदाजाला मारले तर धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 24 आणि आत्ता धावा बनवायच्या आहेत या मैदानावरती. 14 धावेची अजूनही गरज आहे. 14 धावेची अजूनही गरज. 7 बॉल 14 धावेची गरज आहे. गरज होती का. दुसरी धाव घेत असताना रनआउट. हाना राजू पाटील याची विकेट रनआउट मध्ये बहाल झाली. ज्ञानदेव पाटील सा सोडलेला झेल या मॅच मध्ये किती सांगून जाईल गावदेवी पिंपळगर टीमला. देवीदास पाटील खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत करत असताना 7 बॉल 14 धावेची गरज. 12 मध्ये बनवायच्या होत्या 21. कमबॅक खूप चांगलं केलं. फक्त धावा 7 दिल्यात 5 चेंडूमध्ये. या बॉलवरती मोठा फटका येईल का. ज्ञानदेव पाटील तुम्ही स्ट्राईक एनला पाहताय. 7 चेंडू 14 ची गरज. खूप चांगली मॅच या दोन टीम मध्ये. 7 मध्ये 14 बनवायच्या आहेत. या षटकातील शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज झाला तो ज्ञानदेव तुम्ही पाहताय. अक्षरशः खोदून काढला. पायानं बॉलला स्टॉप केलाय. एकच धाव घेईल कारण की स्ट्राईक हवी आहे ज्ञानदेव पाटीलला आणि 1 षटक संपलं जात आहे. ते 3 षटकाचा खेळ संपला गेला आणि धाव पलकावरती तुम्ही पाहताय त्या स्कोरबोर्ड वरती त्या 25 धावा. येणारे बॉल शिल्लक 6 बॉल मध्ये तुम्हाला बनवायच्या धावा. आता 13 धावेची गरज आहे. 6 चेंडू 13 धावेची गरज या मॅच मध्ये. सहा चेंडू 13 धावेची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आला
गणेश पाटील चं हे षटक गावदेवी पिंपळगडसाठी खूप महत्वाचं षटक आहे. गणेश पाटील बघूया कशा रीतीनं गावदेवी पिंपळगड टीमचं अस्तित्व त्याच्याकडे जबाबदारी दिली आहे. त्या दुसऱ्या बाजूनं वीर तानाजी दापोडे टीमचा कॅप्टन ज्ञानदेव पाटीलचा सोडलेला झेल या षटकामध्ये मागात पडेल का गावदेवी पिंपळगड टीमला, की गणेश पाटील या षटकामध्ये ज्ञानदेव पाटीलला बाद करेल का याच्याकडे लक्ष लागलाय. ज्ञानदेव पाटीलकडे क्षमता आहे आणि या मॅचमध्ये त्याला लढायचं आहे, झटायचं आहे वीर तानाजी दापोडेसाठी. पण दुसऱ्या बाजूला इथे हार मंजूर नाहीये गावदेवी पिंपळगडला. ते देखील सांगतात आम्ही देखील लढू शकतो, आम्ही देखील मात्र या मॅचमध्ये अस्तित्व करू शकतो. ते सगळं 6 बॉल 13ची गरज. गणेश पाटील समोर ज्ञानदेव पाटील. हा षटकातील पहिलाच बॉल खोदून काढला, 1 केली. दुसरीचा प्रयत्न, दुसरी होईल का, दुसरी धाव. इथे मात्र थ्रो नो स्ट्राईक केला, दुसरी धाव. कलेक्टिंग बॉल हातामध्ये आला काय, स्तंभला हात लागला. बॉल जर लागला असता स्तंभला तर कुठेतरी ज्ञानदेव पाटीलची विकेट कॅरी झाली असती. आता तुम्ही समीकरण पाहता, बॉल शिल्लक असतील ते मात्र फक्त 5 आणि गरज असेल ती 11 धावेची. या मॅच मध्ये तुम्ही पाहता खूप चांगली बॉलिंग. महेश पाटीलचं कौतुक करेन. पहिला चेंडू न आला, त्याच्यानंतर धावा फक्त 8 खर्च केल्या. त्यानंतर भोलनाथनं देखील नो बॉल फेकला, त्यानं मात्र धावा फक्त 9 खर्च केल्या. एक महत्त्वाची विकेट त्यानं घेतली. देवीदास पाटील आला, त्यानं धावा खर्च केल्या 8, फक्त विकेट 1. गोलंदाजी चांगली आत्तापर्यंत तर झाली आहे या महेश पाटील, भोलेनाथ आणि देवीदास पाटीलच्या माध्यमातून. पण गणेश पाटील काय करेल, सामना जिंकून देईल का गावदेवी पिंपळगडला, की एका बाजूनं ज्ञानदेव पाटील मात्र सामना जिंकून देईल वीर तानाजी दापोडेला. षटकातील पुढचा बॉल. वेट अँड वॉच क्रिकेट हवेमध्ये. इथे संधी निर्माण झाली आहे. मिडविकेटला पकडलाय झेल, संपलाय कॅप्टन कोल. ज्ञानदेव पाटीलचा खेळ. OUT महत्वाची विकेट, मोठा मासा गळाला. विकेटचं पतन, फलंदाज बाद. चार चेंडू आणि आता बनवायच्या विजयासाठी 11 धावा. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. फटका इथे तुम्ही पाहताय, फिल्डिंग चांगली झाली आहे. एकच धाव आणि आता समीकरण तुम्ही पाहताय, 3 चेंडू 10 धावेची गरज. अजूनही मॅच संपली नाहीये. या मॅच मध्ये जिंकेल कोण, 38 लक्ष होतं. असं वाटलं ही मॅच वीर तानाजी दापोडे जिंकेल, पण ही मंजूर नव्हतं. या गोलंदाजांना गावदेवी पिंपळगडच्या चांगली गोलंदाजी केली आहे या मैदानावरती. तीन चेंडू 10ची गरज आहे. स्ट्राईक इनला तुम्ही पाहताय श्याम पाटील. फटका चांगला आहे समोरच्या दिशेनं. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं, सीमा पार. लढता लढता हरलो जरी याचा मला खंत नाही. पुन्हा उठेन, पुन्हा लढेन आणि मी शांत बसायला. श्याम पाटील काही संत नाही सांगत असताना त्यानं ठोकला दमदार चौकार. आणि मॅच मध्ये आता अशा पल्लवित झाल्यात त्या टीम वीर तानाजी दापोडे संघाच्या. 2 बॉल गरज आहे 6 धावेची. शेवटच्या षटकाला मॅच आली आहे. कोण जिंकणार ही मॅच? गणेश पाटीलनं गोलंदाजी चांगली केली आहे, तो देखील कमबॅक करू शकेल. पण त्याच्या समोर श्याम पाटीलनं हा ठोकला चौकार. 2 बॉल 6 धावेची आता गरज आहे. मोठे फटके आता मारावे लागतील. एखादा बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला तर विजयाची दिशा दाखवेल वीर तानाजी दापोडेला. एखादा बॉल डॉट आला
तर मॅच शेवटच्या मोमेंटला जाईल. मॅच जिंकेल कोण? 2 बॉल 6ची गरज आहे. खूप चांगली मॅच इथे मात्र तुम्ही पाहताय. कमी गतीचा व्हेरिएशन. 1 बॉल 6ची गरज. 6 धावा 1 बॉल. वीर तानाजी दापोडे की गावदेवी पिंपलघर या 2 टीम मध्ये 1 बॉल आता 6 धावेची गरज आहे. काय मॅच मध्ये नटराज स्टाईल तुम्ही मॅच पाहता. मॅचनं आकार दिलाय, चौकार आला नक्कीच आणि असं वाटेल की ही मॅच षटकार मारेल श्याम पाटील. त्याला थांबवलं गेलं गणेशनं. एक बारी इथं तुम्ही पाहता या मॅच मध्ये आता जिंकेल कोण? 1 बॉल 6ची गरज. 6 धावा 1 बॉल मध्ये गावदेवी पिंपलघर की इथे वीर तानाजी दापोडे ही मॅच जिंकेल. पहिली मॅच सकाळच्या सत्रामध्ये देखील रोमांचक झाली. एका बॉलमध्ये 2 धावेची गरज होती आणि तो सामना जिंकला दिवा स्पोर्ट दिवा. पण हा सामना 1 मध्ये 6 तुम्ही पाहता. कधी कधी 1 बॉल मध्ये 1 धाव निघत नाही, 1 बॉल मध्ये 6 निघताना तुम्ही पाहिला. मॅचच्या वळली असं एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया दोन्ही संघाचं. 1 चेंडू 6ची गरज. जिंकेल कोण हा सामना? गणेश पाटील वरती भरोसा आहे, तो मात्र गावदेवी पिंपलघरचा. तर एका बाजूला श्याम पाटील वरती भरोसा वीर तानाजी दापोडेचा. येईल का हा गोल्डन षटकार? आणि हा चेंडू डॉट आलाय. ही मॅच जिंकली आहे मैदानावरती गावदेवी पिंपलघर टीमनं. खूप 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 मनपूर्वक शुभेच्छा गावदेवी पिंपलघर टीम. हार्ड लक बॉयज टीम. वीर तानाजी दापोडे तुम्हाला देऊयात पुढच्या मॅचसाठी खूप मनपूर्वक शुभेच्छा. 38 लक्ष होतं असं वाटलं, या लक्षापर्यंत पोहोचेल कारण की बॅटिंग लाईन देखील वीर तानाजी दापोडेचे. चांगली गेंदबाजी केली म्हणून मॅच जिंकली. त्याला विनोद ठाकरे यांच्याकडून 500 रुपये बक्षीस. बोलनात पाटीलनं गोलंदाजी चांगली केली आणि मॅचला आकार दिला. या आपण देऊयात विनोदजी ठाकरे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज. एक जबरदस्त खेळाडू आहेत. नक्कीच आज ते खेळू शकले नाहीत कारण की हाताला इजा आहे, दुखापत. त्याच्यामुळे नक्कीच त्यांना आपण पाहू काही पुढच्या मॅचेस मध्ये, पुढच्या टुर्नामेंट मध्ये. या लगेच भोलेनाथ यांना 500 रुपये देऊया. भोलेनाथ या भोलेनाथला आपण देऊयात 500 रुपयाचे कॅश प्राईज. या भोलेनाथ. भोलेनाथनं काय बॉलिंग केली आणि तिथून मॅचला टर्निंग पॉइंट आला आणि लगेचच विनोदजी ठाकरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राईज आपण देणार आहोत. लगेचच तर आम्ही हे 500 रुपयाचे कॅश प्राईज पाहिलं. या लगेच देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण भोलेनाथला देऊयात. सीझनची पहिली सुरुवात, पहिली मॅन ऑफ द मॅच. तुम्हाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ. आणि संघानं देखील सांगितलं आहे की मॅन ऑफ द मॅच भोलेनाथला द्या, म्हणजे आम्ही मॅन ऑफ द मॅच भोलेनाथला देऊयात. या भोलेनाथला मॅन ऑफ द मॅच देणार आहोत आपण. या मंगेशजी भोईर वर्ल्डचे एक अष्टपैलू क्रिकेटर. खूप चांगला खेळ. दमनला मॅच देखील आमची झाली. खूप चांगला क्रिकेट खेळतायत ते 40+ होऊन देखील. या त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देतोय. खूप साऱ्या शुभेच्छा देऊ.